नमस्कार. मराठी वर्गमध्ये आपल्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे. मी आहे आपला होस्ट आणि आज माझ्यासोबत आहेत. नमस्कार. महाटेट परीक्षेची तयारी करणाऱ्या सगळ्या भावी शिक्षकांसाठी आज आपण एक जबरदस्त आणि तितकाच महत्त्वाचा विषय घेऊन आलो आहोत. तो म्हणजे जीन पियाजे यांचा बोधात्मक विकासाचा सिद्धांत. अगदी बरोबर. परीक्षेमध्ये या सिद्धांतावर हमखास प्रश्न असतो, त्यामुळे शेवटपर्यंत नक्की बघा. चला, हा सिद्धांत एकदम सोप्या भाषेत समजून घेऊया. पण सुरुवात करण्याआधी एक मूलभूत प्रश्न की MATETच्या पेपरमध्ये नेमकं जीन पियाजेवरच इतका भर का दिला जातो? काय वाटतं? हा खूप महत्त्वाचा प्रश्न आहे आणि याचं उत्तर खूप सोपं आहे. बघा, एक शिक्षक म्हणून मुलं विचार कसा करतात आणि त्यांचं वय वाढतं तसं त्यांच्या विचार करण्याच्या पद्धतीत काय बदल होतो हे समजून घेणं सगळ्यात महत्त्वाचं आहे. पियाजेंचा सिद्धांत बरोबर याच प्रश्नाचं उत्तर देतो. तो समजला की वर्गात मुलांना शिकवणं सोपं होतं आणि परीक्षेत चांगले गुण मिळवणं तर होतच. अच्छा, म्हणजे हा सिद्धांत फक्त परीक्षेपुरता नाही तर प्रत्यक्ष शिकवण्यासाठीही खूप महत्त्वाचा आहे. चला तर मग याच्या मुळाशी जाऊया. आपण त्या एका मूलभूत कल्पनेपासून सुरुवात करूया ज्यामुळे पियाजेंचे काम इतकं क्रांतिकारी ठरलं. ही गोष्ट आहे ना, एखाद्या रहस्य कथेसारखी आहे. जीन पियाजे हे प्रसिद्ध मानसशास्त्रज्ञ अल्फ्रेड बिने यांच्यासोबत मुलांच्या बुद्ध्यांक चाचण्यांवर काम करत होते. त्यांचं काम होतं मुलांनी दिलेल्या उत्तरांचं विश्लेषण करणं. मग त्यांना तिथे असं काय सापडलं जे आधी कोणाच्या लक्षात आलं नव्हतं. त्यांना एक चकित करणारी गोष्ट लक्षात आली. एकाच वयोगटातील मुलं, मग ती हुशार असोत किंवा सामान्य, उत्तरं चुकवताना एकाच प्रकारच्या विचित्र चुका करत होती. आणि याच निरीक्षणातून त्यांना तो महान शोध लागला. मुलं प्रौढांपेक्षा कमी जाणतात किंवा मूर्ख असतात असं अजिबात नाही, तर त्यांची विचार करण्याची संपूर्ण पद्धतच, त्यांचं लॉजिकच पूर्णपणे वेगळं असतं. वाह, म्हणजे मुलांचं जग पाहण्याचा दृष्टिकोनच वेगळा असतो. पण या वेगळ्या विचार करण्याच्या पद्धतीला मानसशास्त्रात काही विशिष्ट नाव आहे का? अगदी. याच विचाराला ज्ञानरचनावाद किंवा कॉग्निटिव्ह कन्स्ट्रक्टिव्हिझम म्हणतात. आणि हा शब्द परीक्षेसाठी अत्यंत महत्त्वाचा आहे, लक्षात ठेवा. याचा अर्थ असा की मुलं ज्ञानाचे रिकामे घडे नाहीत की ज्यात आपण माहिती भरत राहायची. उलट ती स्वतःच्या अनुभवातून ज्ञानाची निर्मिती करत असतात. ते स्वतःचं ज्ञान घडवत असतात. आणि पियाजे यांच्या मते ज्ञानाची ही रचना काही विशिष्ट टप्प्यांमध्ये होते. आता आपण या सिद्धांताच्या मुख्य भागाकडे, त्याच्या हृदयाकडे वळूया. विकासाचे ते 4 स्पष्ट टप्पे. आणि हे लक्षात ठेवणं महत्त्वाचं आहे की प्रत्येक मूल याच 4 टप्प्यांमधून आणि याच क्रमाने पुढे जातं. हा क्रम कधीच बदलत नाही. पहिला टप्पा आहे संवेदी प्रवाही टप्पा, जो जन्मापासून 2 वर्षांपर्यंत असतो. या काळात बाळ आपलं जग फक्त आणि फक्त ज्ञानेंद्रिय म्हणजे स्पर्श, चव, दृष्टी, आवाज आणि शारीरिक हालचालींमधूनच शिकतं. म्हणजे एखादी वस्तू तोंडात घालणं, खेळणं खाली फेकून त्याचा आवाज ऐकणं किंवा वेगवेगळ्या वस्तूंना हात लावून बघणं, ह्या सगळ्या क्रिया म्हणजे त्याचं शिकणंच आहे. बरोबर? मग या टप्प्यामधली सगळ्यात मोठी अचीव्हमेंट किंवा सगळ्यात महत्त्वाचा विकास कोणता असतो? तो आहे वस्तुस्थायित्व किंवा ऑब्जेक्ट पर्मनन्स ही संकल्पना विकसित होणं. सुरुवातीला बाळाला वाटतं की जी वस्तू डोळ्यासमोर नाही तिचं जगात अस्तित्वच नाही. पण हळूहळू त्याला समजतं की वस्तू लपवली तरी ती तिथेच असते. आपण मुलांसोबत चिवकाव किंवा पिकबू खेळतो ना, ते याचंच उत्तम उदाहरण आहे. तुम्ही असं खेळताना हे पाहिलंय का? आम्हाला कमेंट्समध्ये नक्की सांगा. आता येतो दुसरा टप्पा, पूर्वसंकल्पनात्मक टप्पा, जो 2 ते 7 वर्ष वयोगटात येतो. या टप्प्यात भाषा आणि प्रतिकात्मक विचारांचा प्रचंड विकास होतो. मुलं आता शब्द आणि चित्रांच्या माध्यमातून विचार करू लागतात. पण त्यांच्या विचारांवर काही मर्यादा असतात, बरोबर? जसं की त्यांचा विचार अहंकेंद्रित असतो असं म्हणतात. या अहंकेंद्रित विचाराचं एखादं सोपं उदाहरण देता येईल का? म्हणजे नक्की काय होतं यात? नक्कीच. अहंकेंद्रिकता किंवा इगोसेंट्रिझम म्हणजे मूल दुसऱ्याच्या दृष्टिकोनातून विचारच करू शकत नाही. उदाहरणार्थ, जर एखादा मूल फोनवर बोलत असेल आणि त्याला काही विचारलं तर ते मान हलवून हो म्हणेल, कारण त्याला वाटतं की जसं मला दिसतंय तसंच समोरच्यालाही दिसत असेल. थोडक्यात सांगायचं तर मूल स्वतःच्याच विश्वाच्या केंद्रस्थानी असतं. तिसरा टप्पा म्हणजे ठोस संकल्पनात्मक टप्पा, जो 7 ते 11 वर्षांपर्यंत असतो. हा एक खूप मोठा टर्निंग पॉइंट आहे, कारण इथे पहिल्यांदा तार्किक विचारांची म्हणजे लॉजिकल थिंकिंगची सुरुवात होते. पण यात एक अट आहे नाही का? हा तार्किक विचार फक्त ठोस म्हणजे डोळ्यांना दिसणाऱ्या, स्पर्श करता येणाऱ्या वास्तविक वस्तूंबद्दलच करता येतो. अगदी बरोबर. आणि याच टप्प्यात संवर्धन किंवा कॉन्झर्वेशन ही अत्यंत महत्त्वाची संकल्पना विकसित होते.
याचा अर्थ वस्तूचा आकार बदलला तरी तिचं प्रमाण, तिची संख्या बदलत नाही हे मुलांना आता समजू लागतं. हो, ते प्रसिद्ध उदाहरण आहे ना, एका रुंद ग्लासमधलं पाणी उंच अरुंद ग्लासमध्ये ओतलं तर लहान मुलांना वाटतं की उंच ग्लासमधलं पाणी जास्त आहे. पण या वयातील मुलांना बरोबर कळतं की पाणी तेवढंच आहे. यावर परीक्षेत हमखास प्रश्न असतो, हे लक्षात ठेवा. आणि आता येतो शेवटचा आणि सर्वात प्रगत टप्पा. हो, चौथा टप्पा आहे औपचारिक संकल्पनात्मक टप्पा, जो साधारणपणे 12व्या वर्षापासून पुढे सुरू होतो. इथे विचार करण्याची पद्धत खूपच प्रगत होते, अगदी प्रौढांसारखी. आता मुलं केवळ ठोसच नाही तर अमूर्त संकल्पनांवरही विचार करू शकतात. हा टप्पा आधीच्या टप्प्यापेक्षा नेमका वेगळा कसा आहे, मुख्य फरक काय आहे, याचं मुख्य कारण म्हणजे अमूर्त विचार किंवा ॲब्स्ट्रॅक्ट थॉट करण्याची क्षमता विकसित होणं. म्हणजे ज्या गोष्टी प्रत्यक्ष समोर नाहीत, जसं की न्याय, प्रामाणिकपणा, स्वातंत्र्य, अशा संकल्पना मुलांना समजायला लागतात. ती गृहीतकांवर, म्हणजे जर असं झालं तर काय होईल, अशा पद्धतीचा विचार करू शकतात. आणि हो, जर तुम्हाला बाल मानसशास्त्र आणि अध्यापनशास्त्रावर प्रभुत्व मिळवायचं असेल तर आमची संपूर्ण अध्यापनशास्त्राची प्लेलिस्ट नक्की तपासा. त्याची लिंक खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिली आहे. तिथे तुम्हाला परीक्षेसाठी उपयुक्त असे अनेक व्हिडिओ मिळतील. ठीक आहे, तर सिद्धांताचा भाग तर झाला, पण परीक्षेमध्ये याचा उपयोग कसा करायचा? चला, आता महाटेट आणि इतर शिक्षक पात्रता परीक्षांमध्ये यावर कसे प्रश्न विचारले जातात तेच थेट बघूया. हो, हा भाग सगळ्यात महत्त्वाचा आहे. बघूया की आपण शिकलेलं आपल्याला प्रश्नांची उत्तरं देण्यासाठी वापरता येतंय का. चला, पहिला प्रश्न पाहूया. हा प्रश्न DSSB परीक्षेमध्ये विचारला गेला होता. प्रश्न आहे, जीन पियाजेच्या संज्ञानात्मक विकासाच्या सिद्धांतानुसार मुले कोणत्या अवस्थेत अमूर्त तर्क आणि तर्क करण्याची कौशल्य विकसित करतात? आणि पर्याय आहेत: 1. मूर्त क्रियात्मक अवस्था, 2. संवेदनकारक अवस्था, 3. औपचारिक क्रियात्मक अवस्था आणि 4. पूर्वक्रियात्मक अवस्था. काय वाटतं? याचं अगदी बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, औपचारिक क्रियात्मक अवस्था, म्हणजेच फॉर्मल ऑपरेशनल स्टेज. का? कारण आपण नुकतंच पाहिलं की अमूर्त तर्क म्हणजेच ॲब्स्ट्रॅक्ट लॉजिक हा याच शेवटच्या टप्प्याचा केंद्रबिंदू आहे. अगदी सोपं आहे. बाकीचे पर्याय चुकीचे आहेत, कारण मूर्त क्रियात्मक अवस्थेत फक्त ठोस वस्तूंवर तर्क करता येतो, संवेदनकारक अवस्थेत तर्क नसतोच आणि पूर्वक्रियात्मक अवस्थेत तर तर्काचा अभाव असतो. आता एक उपयोजनात्मक प्रश्न. एक मूल एका उंच अरुंद ग्लासमध्ये आणि एका छोट्या रुंद ग्लासमध्ये सारख्याच प्रमाणात असलेले पाणी पाहते. मूल आग्रह करते की उंच ग्लासमध्ये जास्त पाणी आहे. पियाजेनुसार हे मूल कोणत्या टप्प्यात असल्याची शक्यता आहे? पर्याय आहेत: 1. संवेदी प्रवाही, 2. पूर्वसंकल्पनात्मक, 3. ठोस संकल्पनात्मक आणि 4. औपचारिक संकल्पनात्मक. अरे, हा तर आपल्या उदाहरणासारखाच प्रश्न आहे. याचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, पूर्वसंकल्पनात्मक टप्पा. कारण त्या मुलामध्ये अजून संवर्धन म्हणजे कॉन्झर्वेशन ही संकल्पना विकसित झालेली नाहीये. त्याला वस्तूचा आकार बदलला की प्रमाण बदलतं असं वाटतंय. अगदी बरोबर. ठोस संकल्पनात्मक टप्प्यात पोहोचल्यावर त्याला ही चूक कळेल. त्यामुळे महत्त्वाचा मुद्दा हा आहे की संकल्पना आणि तिचा विकासाचा टप्पा यांची जोडी लावता आली पाहिजे. आता तिसरा प्रश्न, जो एका महत्त्वाच्या पारिभाषिक शब्दावर आधारित आहे. एका बाळाला लपंडावाचा खेळ आवडतो कारण त्याच्यामध्ये ही समज विकसित होत असते की चेहरा लपवला तरी त्याचे अस्तित्व कायम असते. ही संकल्पना काय म्हणून ओळखली जाते? पर्याय आहेत: 1. अहम केंद्रिता, 2. अमूर्त विचार, 3. संवर्धन आणि 4. वस्तुस्थायित्व. हा प्रश्न तर खूपच सोपा आहे जर आपण लक्ष देऊन ऐकलं असेल तर. याचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, वस्तुस्थायित्व म्हणजे ऑब्जेक्ट परमनन्स. हो, कारण अहम केंद्रितता आणि संवर्धन हे नंतरच्या टप्प्यात येतात आणि अमूर्त विचार तर शेवटच्या टप्प्यात. लपंडावाचा संबंध थेट वस्तुस्थायित्व या पहिल्या टप्प्यातील संकल्पनेशी आहे. खूप छान. आपण सिद्धांत समजून घेतला आणि त्यावरचे प्रश्नही सोडवले. आता परीक्षेच्या आदल्या दिवशी पटकन उजळणी करण्यासाठी या सगळ्याचा एक सारांश पाहूया. हो, ही जलद उजळणी खूपच कामाला येईल. तर हे आहेत ते 4 टप्पे आणि त्यांची मुख्य वैशिष्ट्ये. एका दमात. पहिला संवेदी प्रवाही 0 ते 2 वर्षे, इंद्रियांद्वारे शिकणे आणि वस्तुस्थायित्व. दुसरा पूर्वसंकल्पनात्मक 2 ते 7 वर्षे, प्रतिकात्मक विचार पण अहम केंद्रित. तिसरा ठोस संकल्पनात्मक 7 ते 11 वर्षे, तार्किक विचार आणि संवर्धन. आणि चौथा औपचारिक संकल्पनात्मक 12+ वर्षे, अमूर्त आणि गृहीतकांवर आधारित विचार.
तर जर तुम्हाला या विषयावरील सविस्तर नोट्स PDF स्वरूपात आणि सरावासाठी एक प्रश्नमंजुषा हवी असेल तर डिस्क्रिप्शनमधली लिंक नक्की तपासा. आणि हो, जर हे विश्लेषण उपयुक्त वाटले असेल तर याला लाईक करा, आपल्या शिक्षक होऊ पाहणाऱ्या मित्रांसोबत शेअर करा आणि मराठी वर्ग चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तुमच्या प्रतिक्रियेमुळे आम्हाला आणखी चांगले विश्लेषण तयार करण्याची प्रेरणा मिळते. आपल्या परीक्षेच्या तयारीसाठी खूप खूप शुभेच्छा.